नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर महिला व बालविकास विभाग व ICDC विभागाच्या महत्त्वपूर्ण प्रश्न संचाच्या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. हा आपला चौथा व्हिडिओ आहे. त्यामधील आपण प्रश्न पाहणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, पोषण अभियानाचा निधी कशा अंतर्गत दिला जातो? तर नॅशनल नमो मिशन, नॅशनल न्यूट्रिशन मिशन. तर याचे उत्तर आहे दोन्ही योग्य. त्याचा निधी नॅशनल नमो मिशन व नॅशनल न्यूट्रिशन मिशन मार्फत दिला जातो. पोषण अभियानाचा फीडबॅक घेण्यासाठी काय सुरू केले? फीडबॅक विंडो, सेल सेंटर, दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सेल सेंटर. महात्मा गांधीजी यांच्या कितव्या जयंतीनिमित्त ICDS ची सुरुवात करण्यात आली? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, महात्मा गांधीच्या 106व्या जयंतीनिमित्त ICDS ची सुरुवात करण्यात आली. ICDS अंतर्गत गर्भवती व स्तनदा माता यांना खालीलपैकी कोणत्या सेवा दिल्या जात नाहीत? आरोग्य तपासणी, पूरक पोषण आहार, लसीकरण, संदर्भ सेवा. याचे उत्तर आहे संदर्भ सेवा. पिशवांमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? हिवताप, मलेरिया, एड्स, प्लेग. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्लेग. 15 ते 45 वयोगटातील अन्य महिलांना ICDS अंतर्गत कोणत्या सेवा पुरवल्या जातात? पोषण व आरोग्य शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, पूरक पोषण आहार वरील सर्व. याचे उत्तर आहे पोषण व आरोग्य शिक्षण. अंगणवाडी केंद्रामध्ये ICDS सेवांचे नियोजन करणे व सेवा पुरवणे हे कर्तव्य खालीलपैकी कोणाचे आहे? बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, मदतनीस. तर याचे उत्तर आहे अंगणवाडी सेविका, ठीक आहे ऑप्शन क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय स्तरावरून ICDS प्रशिक्षणासाठी मदत व तांत्रिक सहाय्य पुरवण्याचे काम खालीलपैकी कोणामार्फत केले जाते? युनिसेफ, जागतिक बँक, जागतिक अन्न कार्यक्रम, केअर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जागतिक बँक. 6 ते 72 महिने वय असणाऱ्या कुपोषित बालकांसाठी दैनिक किती कॅलरी ऊर्जेची आवश्यकता असते? याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 800 कॅलरीजची गरज असते. असुरक्षित बालकांना सुरक्षित वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने एकात्मिक बाल संरक्षण योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 2009, 1975, 2008, 1993. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2009. 2012 मध्ये सुरू झालेल्या पाहणाघर योजनेअंतर्गत पाहणाघर स्थापन करण्यासाठी किमान किती बालकांची आवश्यकता असते? याचे ऑप्शन आहेत 50, 10, 15, 25. याचे अचूक उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3, 15. कुटुंब प्रमुख व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास त्याच्या विधवा पत्नी व मुलांना मदत करण्यासाठी जिजामाता महिला आधार योजना महाराष्ट्र कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? 1985, 1990, 1999, 2000. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1999. 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणातील पानिपत या ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणती योजना सुरू केली? बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, मनोधैर्य योजना. ऑप्शन क्रमांक 1 जे की आहे बेटी बचाओ बेटी पढाओ व सुकन्या समृद्धी योजना. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बेटी बचाओ बेटी पढाओ व सुकन्या समृद्धी योजना. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात 9 जून 2016 रोजी खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आली? नरेंद्र मोदी, स्मृती इराणी, अमित शहा, JP नड्डा. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, JP नड्डा. महाराष्ट्रात लेक लाडकी योजनेची घोषणा खालीलपैकी कोणी केली? अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आदिती तटक. याचं अचूक उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. 1994 या वर्षी महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात घोषित करण्यात आले? अब्दुल रहमान अंतुल, नारायण राणे, मनोहर जोशी, शरदचंद्र पवार. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, शरदचंद्र पवार. खालीलपैकी कोणत्या दिवशी महाराष्ट्राच्या चौथ्या महिला धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली?
तर महाराष्ट्राच्या चौथ्या महिला धोरणाची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? याचे ऑप्शन आहेत 8 मार्च 2024, 1 एप्रिल 2024, 8 मार्च 2023, 1 एप्रिल 2023. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 8 मार्च 2024. महाराष्ट्रात अंगणवाड्या कोणाच्या प्रेरणेने सुरू झाल्या? प्रतिभाताई पाटील, अनुताई वाघ, इंदिरा गांधी यापैकी नाही. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अनुताई वाघ. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण होत्या? श्रीमती जयंती पटनायक, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, श्रीमती जयंती पटनायक. ICDS सप्ताह कधी साजरा केला जातो? 14 ते 19 नोव्हेंबर, 14 ते 19 जानेवारी, 14 ते 19 डिसेंबर, 14 ते 19 फेब्रुवारी. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 14 ते 19 नोव्हेंबर. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? 1993, 1991, 1992, 1995. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जे की आहे 1993. पोलिओची लस किती वर्षाखालील बालकांना दिली जाते? 3, 5, 6 व 7. याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी, वय वर्ष 5 वर्षाच्या बालकांना पोलिओची लस दिली जाते. पोलिओ हा बालकांच्या कोणत्या अवयवाला होतो? स्नायू, मेंदू, आतडे, जीभ. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, स्नायू. कोणत्या आजारासाठी लहान मुलांना कोणी लस दिली जाते? पोलिओ, जुलाब, मलेरिया, घटसर्प. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, घटसर्प. इसवमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? हिवताप, मलेरिया, एड्स, प्लेग. अचूक उत्तर आहे प्लेग. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेची स्थापना ड्युनाइट यांनी कधी केली? 1959, 1970, 1962, 1975. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1959. अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? याचे ऑप्शन आहेत पोलिओ, स्कर्वा आणि मूळव्याध. तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा होतो. जगात सर्वप्रथम प्राचीन काळात अंगणवाडी प्रत्यक्षपणे कोणी स्थापन केली? प्लुटो, अरिस्टॉटल, रुसो, फ्रॉबेल. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, फ्रॉबेल यांनी. ICDS अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणत्या प्रकारचे सहाय्य दिले जाते? आर्थिक सहाय्य, तांत्रिक सहाय्य, आरोग्य सहाय्य, शैक्षणिक सहाय्य. याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, आरोग्य सहाय्य. आरोग्य सेवेचा विभाग कोणता? आरोग्य शिक्षण, वैद्यकीय उपचार, कुटुंब कल्याण, वरील सर्व. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ